सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील महत्त्वाच्या विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। पहिया चौक येथील रेल्वे ब्रिज पाडण्यात येणार असून त्या ठिकाणी पर्यायी मार्ग म्हणून 54 मीटरचा रस्ता सुरू करण्याबाबत मध्य रेल्वे सोलापूरचे मंडल रेल प्रबंधक डॉक्टर सुजित मिश्रा यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली। या चर्चेदरम्यान पर्यायी मार्ग त्वरित सुरू करण्याबाबत आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी भर दिला। तसेच टेकेकरवाडी येथील रेल्वे स्टेशन विस्तारीकरण होणार असून त्या स्टेशनला जोडणारा रस्ता परिसराला कुमठा नाका व होटकी रोडशी जोडणाऱ्या अप्रोच रोड संदर्भातही चर्चा करण्यात आली। त्यानंतर आयुक्तांनी 6 कामना येथील नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली। या कामामुळे परिसरातील पावसाचं पाणी नाल्यातून सहज प्रवाहित होईल आणि पाणी साचण्याची समस्या दूर होईल असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात आलेले ॲडव्हेंचर पार्कला नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असून त्या ठिकाणी भेट देऊन आयुक्तांनी पार्कमधील सुविधा, सुरक्षा व्यवस्था व देखभाली संदर्भात तपासणी केली। तसेच पार्क परिसर अधिक आकर्षक व सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागाला दिल्या। त्यानंतर त्यांनी रंगभवन प्लाझा येथील पाहणी करून परिसरातील स्वच्छता, प्रकाश योजना आणि सुशोभीकरणाच्या कामाची माहिती घेतली। या सर्व पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सर्व अधिकाऱ्यांना कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। त्या परिसरातील अतिक्रमण सुद्धा काढण्याच्या सूचना दिल्या। यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, एस.एच. मलभागे, योगेश पाटील, मंडल वाणिज्य प्रबंधक ब्रगेश राय व मंडल परिचालक प्रबंधक रामलाल प्यासे, डी.एम.एस. भोसले, नगर अभियंता सारिका आकुलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, उद्यान प्रमुख स्वप्नील सोलनकर, सागर कुरसेकर आदी मान्यवर उपस्थित होते।